आत्ता आपल्यासोबत बदलवाडी या क्षेत्रातील काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घ्या. रामकृष्ण हरी, काय सांगाल, आपली ओळख सांगावी. मारुती बदाली, नामदेव बदाली, बदलवाडी. बरं. पारंपरिक वाडला पूर्वी मशानभूमी त्याच ठिकाणी होती आणि नंतर काय करी मशानभूमी गावाने बांधली आणि ती पाडली गेली. बरं. कारण ह्या गावाला मशानभूमीची जागा नाही, काहीच नाही, कुठली जागाच नाही आणि पारंपरिक जागा तीच आहे. बाबा आता सध्या अंत्यसंस्कार कुठे होतात आणि पहिले कुठे व्हायचे? तिथंच बरं. त्याच ठिकाणी व्हायची. बरं. पारंपरिकची जागा त्याच ठिकाणी व्हायची ना, त्याच ठिकाणी व्हायची. बरं. साधारण किती गावाची लोकसंख्या किती आहे? कमीत कमी 2000 बरोबर 2000 2000 आहे. हां. मग आता सध्या एखादा माणूस जर मयत झाला तर मग त्या ठिकाणी तुम्ही करताय, मग आता तुमचे नक्की काय भावना आहेत त्या ठिकाणी, काय व्हायला पाहिजे आता? आता मशानभूमीच व्हायला पाहिजे त्या ठिकाणी. बरं. त्या ठिकाणी मशानभूमी आता मागून माहीत झाली. आम्ही तिथं रस्त्यावर लोक बसली तर ही पोरं गेली होती पोलिसांना, पोलिसांनी त्यांना दम दिला, तुम्ही रस्त्यावर का बसले. बरं. मग आम्ही बसायचं कुठं आणि मग आमचं इथे करायची कुठं. बरं. मग जागाच नसल्यामुळं कुठे बरं सर्व्हिस सारखी आहेत का? हां, इथून मागं वाडवडील करत होती बघ, जागा होत्या, जमिनी होत्या, आता जागा जमिनी राहिली नाही, काय नाही राहिलं. त्या टाळाला मेला एखादा माणूस तर म्हणायचं माझा वाडवडील बांधव अंतविधी करा, पण आता बांधव सुद्धा जागा नाही. बोला बरोबर. आता ही जी जागा आहे आता सध्या तिथं काय आहे? हां, तिथं आता काय आहे सध्या? मशानभूमी आहे ना तुम्ही. बरं. मग तिथं आता काय म्हणजे तिथं काय होतंय म्हणजे अंत्यविधी विधी तिथं करून देत नाही असं म्हणणं आहे तुमचं? कंपनी करून देत नाही. बरं. मग आता ही कंपनी जागा कोणीतरी दिली असेल ना, MIDC मग त्याच्या आधी त्यांना माहित नव्हतं का बाबा इथं गावकीची स्मशानभूमी आहे? त्यांनी आमच्या ह्या कंपनीने अन्याय केलेला आहे. आमची मशानभूमी परंपरेचा ताबा बी आहे आणि परंपरेची मशानभूमी आहे. मग तुम्हाला त्यांनी विश्वासात घेतलं होतं का? चर्चा केली होती का? विचारलंच नाही कोणाला. थोडक्यात ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की त्या लोकांनी विश्वासात न घेता या ठिकाणी एक ग्रामस्थ वेगळा अन्याय केला. माणूस एक जन्म घेत असतो, त्यांना एक मृत्यू व्हावा आणि मृत्यूनंतर त्याला एक सुखाची जागा भेटावी, म्हणजे ते अंत्यसंस्कार होणे गरजेचं असतं. परंतु या ठिकाणी ग्रामस्थांना अंत्यसंस्कारासाठी जागा सुद्धा उपलब्ध नाही. काय सांगाल आपण आता काय आणखी काय सांगाल? आम्हाला मशानभूमीचा पाहिजे तिथं. बरं. त्याच्याशिवाय पर्यायच नाही इथं. बरं, लहान थोड समजी गोर गरिबांना कुठं जागाच बी नाही, त्याच्याशिवाय पर्यायच नाही ना. आंदोलन करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने आपल्या सर्व परिवारी ग्रामस्थ असतील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असतील, तसेच तरुण मंडळ असेल आणि सर्व महिला भगिनी असतील, सर्व महिलांना सूचना आहे आपण सर्वांनी ताबडतोब मंदिरामध्ये यायचे. या ठिकाणी जाहीर केले सभा आपले या स्मशानभूमी संदर्भामध्ये आपण सर्व मिळून या ठिकाणी सभा घेण्यात येणार आहे. ऐका ना, MIDC प्रशासनाचा MIDC प्रशासनाचा MIDC प्रशासनाचा MIDC स्मशानभूमी MIDC प्रशासनाचा MIDC प्रशासनाचा दोन्ही गट MIDCने ॲक्वायर केली. त्या ठिकाणी त्यांची नोंद आहे, सगळे पेपर आहे आमच्याकडे. 661 आणि 662 त्यांचे आमच्याकडे पेपर आहे आणि ती कंपनीला जागा दिली MIDCने.
MIDCचं एखादं झाड असलं तर त्याचं पेमेंट करतो आणि MIDCनी सगळी पाणी करून काहीतरी स्मशानभूमी आहे हे असताना सुद्धा कंपनीला त्यांनी जागा दिली. कंपनीला जागा देत असताना कंपनीने त्याला कंपाऊंड मारलं आणि जी स्मशानभूमी होती ती पाडून टाकली. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे माझा. साखळी उपोषण असेल, लाक्षणिक उपोषण असेल किंवा बेमुदत उपोषण असेल, या सगळ्यांचा पर्याय सोडून तुम्ही सगळं आमरण उपोषणाकडे का वळाला? आमरण उपोषण म्हणजे मरणं. स्मशानभूमीसाठी मरण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि मेलं तरच स्मशानभूमी देणार हे आम्ही लक्षात घेऊन त्या ठिकाणी आमरण उपोषण घेतो. आता मी आमरण उपोषणच करणार आहे. एकतर मरण तरी पत्करी किंवा स्मशानभूमी करू या दोन्हीशिवाय आमच्याकडे तिसरा पर्याय नाही. पंडित भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पंडित भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संबंधित अधिकाऱ्याचं नाव सांगाल का, ज्या अधिकाऱ्याने तुम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला 4 दिवसात निर्णय मांडू, आणि तो अधिकारी कुठल्या पदावर काम करतो तेही सांगा. गवळी साहेब होते, गवळी आणि साबळे. गवळी गवळे आणि साबळे या ठिकाणी आले होते. पूर्ण नाव मला नाही सांगायचं. सौरभराव गवळी. नितीन गवळी या ठिकाणी येऊन आम्हाला आश्वासन दिलं. पण हे काय म्हणून अधिकारी म्हणून काय कोण काय प्रादेशिक अधिकारी MIDCचे जिल्हा त्यांच्या कंट्रोलमध्ये जो जिल्हा आहे गाव